केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मिशन 125 हाती घेण्यात आलेलं आहे। नेमकं काय घडामोडी घडल्यात बघूया, त्याबद्दलचा एक रिपोर्ट। भाजपचं मिशन 125। भाजप 150 जागांवर लढणार। भाजपला खात्री फक्त 50 जागांचीच। लोकसभा निवडणुकीतला राज्यातला निकाल भाजपसाठी धोक्याचा इशारा ठरलाय। त्यामुळेच आता विधानसभेच्या आधी भाजपनं विशेष रणनीती आखली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठकही पार पडली। विधानसभेसाठी मिशन 125। भाजप नेते 150 जागा लढवण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती। महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका अशी सूत्रांची माहिती। जाहीर वाद टाळावेत। विधानसभेसाठीच्या जागांवरील सर्व्हेवर चर्चा। जिंकणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी द्या असंही अमित शहांनी सांगितल्याची माहिती आहे। तो जागा वाटपाचा तिढा फायनल झालेला नाही किंवा तिढा नाही। या जागा वाटपाचा जो काही निर्णय आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये नक्की होणार आहे। एक ज्याला आपण म्हणतो की टेंटेटिव्हली कोणी किती जागा लढवाव्यात याचा एक फक्त त्यांनी आढावा घेतलेला आहे। काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीपासून दूर असलेला संघही विधानसभा निवडणुकीसाठी सक्रिय झालाय। भाजपच्या आगामी मिशन 125 साठी भाजपचे मोठे नेते मिशन 125च्या कामाला लागले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। 50 जागांवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात। उर्वरित 75 जागांसाठी विशेष प्रयत्न करणार आहेत। 75 जागांची जबाबदारी प्रमुख नेत्यांना सोपवली जाणार आहे। एक नेता एक जिल्हा या धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणूक रणनीती ठरणार। ग्राउंड झिरोवर काम करत रिझल्ट मिळवणार। भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी अमित शहांच्या बैठकीत विधानसभेला भाजपनं 160 जागा लढल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे। 288 जागांपैकी भाजपनं 160 जागा लढवल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येकी 64 जागांवर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली असली तरीही त्यांच्या समोर अनेक आव्हानं उभी आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत। दुसरीकडे अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज आहेत। अशा परिस्थितीत भाजपच्या समोर 125 पार पूर्ण करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। कपिल राऊतसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।